प्रवेश गीत. उल्हासाने या आनंदाने प्रभू येशूचे गुणगीत गा. या सारे या आज शुभ दिनी या प्रभू वेदीला नमन करा. उल्हासाने या आनंदाने प्रभू येशूचे गुणगीत गा. या सारे या आज शुभ दिनी या प्रभू वेदीला नमन करा. आहा हा 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 हा. हो 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 हो. आहा हा 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 हा. हो 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 हो. संत मारी बियाणीचा सन्मान हो. भक्ती भावे त्याचा जय जय हो. पापी दुःखी त्याने निवारिले. दैवी गुणी त्याला उंचाविले. उल्हासाने या आनंदाने प्रभू येशूचे गुणगीत गा. या सारे या आज शुभ दिनी या प्रभू वेदीला नमन करा. प्रभू वेदीला नमन करा. प्रभू वेदीला नमन करा. हे मिस्सा बॉक्समधील सर्व हेतूंसाठी भेटवले आहे. त्याचप्रमाणे आज आपण संत जॉन मारी वियानी ह्याचा सण साजरा करीत आहोत, जो सर्व धर्मगुरूंचा आश्रय जाता आहे. आज आपण विशेषरित्या सर्व धर्मगुरूंसाठी प्रार्थना करूया आणि त्याचप्रमाणे जे कोणी ह्या मिस्सामध्ये सहभागी झालेले आहेत त्या सर्वांच्या हेतूसाठी आपण श्रद्धेनं व नम्रतेनं प्रार्थना करूया. पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपला पिता परमेश्वर व आपला प्रभू येशू ख्रिस्त यांची कृपा व शांती तुम्हाला लाभो. आणि तुम्हालाही सुद्धा. श्रद्धेचा प्रवास हा खडतर असतो. या प्रवासात श्रद्धावंत देवावर निष्ठा ठेवून आपले जीवन जगत असतो. प्रभू येशू ख्रिस्त आज सांगत आहे की मीच जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो त्याला कधीच भूक लागणार नाही. पवित्र मिस्सा बलिदानात सहभागी झाल्याने प्रभू येशू ख्रिस्त स्वतः भाकरीच्या रूपात आपल्याला आत्मिक अन्न पुरवितो व आपणा सर्वांचे पोषण करतो. आपली निष्ठा या जिवंत भाकरीत हजर असलेल्या प्रभू येशूवर आहे. संत जॉन मारी वियानी प्रभू येशूशी एकनिष्ठ राहिला. पवित्र मिस्सा बलिदानातून स्वीकारलेल्या आत्मिक भोजनाने तो ख्रिस्तमय बनला. प्रार्थना व प्रायश्चित्ताद्वारे लोकांचे परिवर्तन करणाऱ्या संत जॉन मारी वियानीला आज सर्व धर्मगुरूचा आदर्श संत म्हटले जाते. आजच्या दिवशी आपण सर्व धर्मगुरूसाठी, विशेषतः आपल्या धर्मग्रामात कार्यरत असणाऱ्या धर्मगुरूसाठी प्रार्थना करूया. श्रद्धेच्या प्रवासात सार्वकालिक भोजनाद्वारे
आपली आत्मिक भूक तृप्त करण्यासाठी धर्मगुरू आपल्याला सहाय्य करीत असतात. त्यांच्या प्रेषितीय कार्यावर देवाचा आशीर्वाद यावा म्हणून आजच्या मिसा बलिदानात आपण प्रार्थना करूया. प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र रशांच्या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची आपण आठवण करूया. पापी जनांचे तारण करण्या प्रभु राहाया तू अवतरला. करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु आम्हावरी. पापे आमुची पदरी घेऊनी क्षमा मागतो हो तुझकडूनी. करुणा कर ख्रिस्ता, करुणा कर ख्रिस्ता, करुणा कर ख्रिस्ता आम्हावरी. तारक हमुचा तू या जगती एकमेव देही वाघरचा. करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु आम्हावरी. सर्व समर्थ प्रभु परमेश्वर दया दाऊनी क्षमा करो. अनापनाला शाश्वत जीवन दया कडूनी मिळत राहो. तथास्तु. स्तुतिगीत. परमहिशाला स्वर्गांत गौरव, सज्जनांना देव शांती देवो. आम्ही तव स्तुती करीतो रे देवा, धन्यवाद नावा देतो सदा. भजन पूजन करीतो रे सेवा, महिमा हो गावा उखिणीत. प्रभु देव पित्या प्रभु परमेशा, विश्वेशा स्वर्गेशा शक्तिशाली. नमोनी माना होतो ऋणवंत, तुझी भगवंत थोर जगे. प्रभु जगदीशा प्रभु येशू ख्रिस्ता, एकुलत्या सुता गुणवंता. जड कळंदणा परिषको करा, प्रभु दुःख हारा परमेशा. दयेच्या सागरा जग पापहारी, दया आम्हावरी तरी त्वरा. पतित पावन जग पापहारी, प्रार्थना स्वीकारी अनाथांची. बैसला पित्याच्या उजव्या हाताशी, तुझी अविनाशी दया करी. परम पित्याच्या वैसेश्वर्यांत, परम पवित्र आत्म्यासह, परम पवित्र तुझी प्रभुवर, तुझी कठोर येशू ख्रिस्ता. परमेशाला स्वर्गांत गौरव, सज्जनांना देवा शांती देवो.
आपण प्रार्थना करूया. हे दयाळू परमेश्वरा, संत जॉन व्यानी ह्यास तू धर्मगुरूंची तळमळ व लोकाविषयी आस्था ह्यांचे विलक्षण वरदान दिलेस. त्याच्या उदाहरणामुळे व प्रार्थनेमुळे आमच्या बंधुभगिनींना ख्रिस्ताकडे वळविण्यास आम्हाला शक्ती दे व त्याच्याबरोबर सार्वकालिक जीवनाचे वरदान दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. राजाच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले वाचन. एलिया स्वतः रानात एक दिवसाची मजल चालून जाऊन एका रतामाच्या झुडुपाखाली जाऊन बसला. आपला प्राण जाईल तर बरे असे वाटून तो म्हणाला, हे परमेश्वरा, आता पुरे झाले, माझा अंत कर. मी आपल्या वाडवडिलांहून काही चांगला नाही. मग तो रतामाच्या झुडुपाखाली पडून झोपी गेला. तेव्हा एका देवदूताने त्याला स्पर्श करून म्हटले, उठ, हे खा. त्याने पाहिले तो निखाऱ्यांवर भाजलेली एक भाकर आणि पाण्याची एक सुरई आपल्या उशाशी ठेवली आहे असे त्याच्या दृष्टीस पडले. तो खाऊन पिऊन पुन्हा झोपी गेला. परमेश्वराचा देवदूत पुन्हा दुसऱ्यांदा त्याच्याकडे आला आणि त्याला स्पर्श करून म्हणाला, उठ, हे खा, कारण तुला भारी वाटेल असा प्रवास करावयाचा आहे. त्याने उठून ते अन्नपाणी सेवन केले. त्या अन्नाच्या बळावर 40 दिवस आणि 40 रात्र चालत जाऊन तो देवाचा डोंगर होरेब येथे पोचला. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. स्तोत्रगीत. बोलावेले सेवा कराया प्रभु आलो आनंदे. तू बोलावेले सेवा कराया प्रभु आलो आनंदे. तरी विश्वासी तुझ जवळी वाच नित्य राहू दे, नित्य राहू दे. ओहो 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 तू बोलाविले सेवा कराया प्रभु आलो आनंदे. तव सेवेला श्रम व्हावेसे करी ख्रिस्ता कृपेने, करी ख्रिस्ता कृपेने. तव सेवेला श्रम व्हावेसे करी ख्रिस्ता कृपेने. तव इच्छेला वश सर्वदा स्थिर व्हावे आशेने, स्थिर व्हावे आशेने. ओहो 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 तू बोलाविले सेवा कराया प्रभु आलो आनंदे. प्रभु आलो आनंदे, प्रभु आलो आनंदे. पौलचे एफिस्करांस पत्र यातून घेतलेले वाचन. देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत
तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झालात. सर्व प्रकारचे कडूपण, संताप, क्रोध, गळबळा आणि निंदाही अवघ्या दृष्टपणापासून तुम्हास दूर करण्यात येऊत आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी आणि कनवाळू व्हा. जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला क्षमा केली आहे, तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा. तर मग देवाची प्रिय मुळे या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा. आणि ख्रिस्ताने तुम्हावर प्रीती केली आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वतःला आपल्याकरिता अर्पण आणि यज्ञ म्हणून दिले. त्याप्रमाणे तुम्हीही चाला. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. जय घोषगीत. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. घराघराचा लोकांना सांगा, येशूची सुवार्ता जग जाहीर करा. घराघराचा लोकांना सांगा, येशूची सुवार्ता जग जाहीर करा. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. संत योहानाच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. मी स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर आहे, असे येशू म्हणाला. म्हणून यहुदी त्याच्याविषयी कुरकुर करू लागले. ते म्हणाले, ज्याचे आईबाप आपल्याला ठाऊक आहेत, तोच हा योसेपाचा पुत्र येशू आहे ना? तर मग मी स्वर्गातून उतरलो आहे असे आता तो कसे म्हणतो? येशूने त्यांना उत्तर दिले, तुम्ही आपसात कुरकुर करू नका. ज्याने मला पाठवले त्या पित्याने आकर्षिल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही. त्याला शेवटल्या दिवशी मी उठवीन. संदेष्टांच्या ग्रंथात लिहिले आहे की ते सर्व देवाने शिकवलेले असे होतील. जो कोणी पित्याचे ऐकून शिकला आहे तो माझ्याकडे येतो. पित्याला कोणी पाहिले आहे असे नाही. जो देवापासून आहे त्याने मात्र पित्याला पाहिले आहे. मी तुम्हाला खचित सांगतो, जो विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. मीच जीवनाची भाकर आहे. तुमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाला तरी ते मेले. स्वर्गातून उतरणारी भाकर अशी आहे की ती जर खाल्ली तर तो मरणार नाही. स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. ह्या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्व काळ जगेल. जी भाकर मी देईन ती माझा देह असून जगाच्या जीवनासाठी आहे. प्रभू ख्रिस्ताचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
घराघरात जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, एका ख्रिस्ती कुटुंबात एक असा मुलगा होता की त्याला देव धर्माची गोडी नव्हती. ख्रिस्त शरीर घेण्याची आवड नव्हती. धर्मगुरूबद्दल आदर नव्हता. तो मिसाला जात नव्हता. अनेक वेळा त्याला आईवडिलांनी सांगितलं तरी त्याच्यामध्ये काहीच फरक पडत नव्हता. एके दिवशी वडिलानं आपल्या ह्या मुलाला जवळ घेतलं आणि त्याला सांगितलं की हे बघ, हे माझ्याकडे 200 वर्षापूर्वीचं घड्याळ आहे. जे घड्याळ मला माझ्या बापानं दिलं आणि माझ्या बापाला त्याच्या बापानं दिलं, म्हणजे माझ्या ग्रँडफादरनं. हे घड्याळ मी तुझ्याकडे देत आहे. हे 200 वर्षापूर्वीचं घड्याळ तू घेऊन भंगारवाल्याकडे जा आणि त्याला ह्याची फक्त किंमत विचार आणि परत ये. ते तू विकू नकोस. हा मुलगा ते जुनं घड्याळ घेऊन भंगारवाल्याकडे जातो आणि भंगारवाल्याला विचारतो ह्याची किंमत काय आहे. भंगारवाला विचार करतो, अरे हे जुनं घड्याळ आहे, हे भंगारामध्ये टाकण्यात येईल. त्याला सांगतो ह्या घड्याळाची किंमत मी 20 रुपये देईन. तेव्हा ते घड्याळ तो मुलगा परत आणतो आणि बापाला सांगतो की त्या भंगारवाल्याने मला सांगितलं ह्याची किंमत 20 रुपये आहे. नंतर बाप त्याला सांगतो की हेच घड्याळ तू घेऊन सोनाराकडे जा. मुलगा जातो. त्या सोनारला विचारतो की या घड्याळाची किंमत काय. सोनार उलट पालट घड्याळ ते करून बघतो आणि त्या मुलाला सांगतो की या घड्याळाची किंमत आहे 200 रुपये. तो ते घड्याळ घेऊन वडिलाकडे परत येतो आणि सांगतो की सोनारानं सांगितलं आहे की या घड्याळाची किंमत 200 रुपये आहे. आता बाप त्याला सांगतो की एक शेवटची गोष्ट आता कर. हेच घड्याळ तू संग्रहालयामध्ये एक्झिबिशन येथे भरतं. जे संग्रहालयात माणसं आहेत त्यांच्याकडे तू जा आणि त्यांना विचार की ह्या घड्याळाची किंमत काय आहे. हा मुलगा संग्रहालयात जातो. संग्रहालयातली माणसं जेव्हा त्याने दिलेलं घड्याळ पाहतात तेव्हा ते आश्चर्यचकित होतात. त्यांना आश्चर्य वाटतं की इतकं जुनं घड्याळ या मुलाकडे कसं काय. तो मुलगा विचारतो की मला सांगा ह्याची किंमत काय. आणि संग्रहालयातली माणसं म्हणतात या घड्याळाची किंमत आहे 20,000 रुपये. ह्या मुलाला आपण आश्चर्य वाटतं की या घड्याळाची किंमत 20,000 रुपये. तो मुलगा धावत धावत वडिलाकडे येतो आणि वडिलांना सांगतो की डॅडी, त्या संग्रहालयातली माणसं मला म्हणाली की ह्याची किंमत 20,000 रुपये आहे, त्याला आपण विकून टाकू. वडील सांगतात थांब, तू मला सांग की ह्या गोष्टीतून तुला काय शिकायला मिळालं. त्यावर तो मुलगा म्हणाला की डॅडी, वस्तू एकच आहे परंतु त्याची किंमत वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळी आहे.
आणि बापानं हसत त्या मुलाला म्हटलं, तुझ्या जीवनात असंच काही घडत आहे. तू ख्रिस्ती मुलगा आहेस. तुला देव धर्माची आवड नाही, ख्रिस्त शरीराची गोडी नाही, धर्मगुरूबद्दल आदर नाही. कोणत्या नजरेने तू धर्मगुरूकडे, ख्रिस्त शरीराकडे पाहतोस? तुझी नजर ही भंगारवाल्याची आहे की सोनाराची आहे की संग्रहालयाची माणसं आहेत त्यांची आहे? हा प्रश्न तुझ्या मनाला तू विचार. कारण मला वाटतं की तू आपला देवधर्म पाळावा. होय माझ्या प्रियबंधूंनो, आपल्या जीवनामध्ये अशी माणसं आपल्याला भेटतात. आपली किंमत लोकांना वेगवेगळ्या प्रकारची आहे. ह्या पॅरिसमध्ये आल्यापासून मला लोक विचारतात की फादर, हाऊ डू यू फाइंड अ पॅरिश? I say very good. People are good, cooperative, lovable, supportive. आज आपण संत जॉन मारी व्हियानी याचा सण साजरा करीत आहोत, जो सर्व धर्मगुरूंचा आश्रयदाता आहे. बहुतेक सर्वच धर्मग्रामात आज धर्मगुरूंचा सत्कार केला जाईल, त्यांच्यासाठी प्रार्थना केली जाईल, त्यांना शुभेच्छा दिल्या जातील. आपल्या ह्या मालोनी पॅरिसमध्ये चालू झालेला आहे. 4 तारखेला जो प्रॉपर डे होता, त्या दिवशी आपल्या स्कूलमध्ये टीचरांनी, काही शिक्षिका आल्या होत्या, स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ, त्यांनी आमचा सत्कार केला, आम्हाला शुभेच्छा दिल्या, आमच्यासाठी प्रार्थना केल्या. त्या दिवशी भरपूर मेसेजेस आले, फोन कॉल्स आले आणि आम्हाला शुभेच्छा दिल्या. कारण ह्या लोकांच्या नजरेमध्ये धर्मगुरू ही फार मोठी व्यक्ती आहे. त्यांच्यासाठी आमची किंमत ही फार मोठी आहे. परंतु सर्वांचीच नाही. काही काहींची किंमत म्हणजे जी भंगारवाल्याची होती ती आहे. काही असे पण लोक आहेत की आपल्या धर्मग्रामात कोणते फादर येतात त्यांची नावं सुद्धा माहीत नसतात. त्यांना देवधर्माबद्दल काय पडलेलं नसतं, ख्रिस्त शरीराबद्दल काय पडलेलं नसतं. ख्रिस्त सांगतो, मी जीवनाची भाकर आहे, जो मला खातो तो सर्व काळ जगेल, त्याला मरणाचा अनुभव येणारच नाही. कित्येक दिवस, काही महिने ख्रिस्त शरीर आपण देत नव्हतो. काही रविवार पूर्वी आपण हे ख्रिस्त शरीर द्यायला सुरुवात केली. प्रत्येक रविवारी आता आपण रविवारच्या मिसा झाल्यानंतर देवळामध्ये ख्रिस्त शरीर घेण्यासाठी बोलावतो आणि देवळाच्या कंपाऊंडमध्ये आपण ख्रिस्त शरीर देतो. पहिल्या दिवशी ज्यांचं ख्रिस्तावरती प्रेम आहे, ज्यांना ख्रिस्त शरीराची किंमत कळलेली आहे, त्या लोकांनी गर्दी केली ख्रिस्ताला आपल्या हृदयात, आपल्या अंतःकरणात घेण्यासाठी. कारण त्यांच्यासाठी ख्रिस्ताची किंमत ही संग्रहार्थी जी माणसं आहेत त्यांच्यासारखी होती. होय माझ्या प्रियबंधूंनो, आपल्याला माहित आहे की संत मदर तेरेसा जेव्हा हिनं आपल्या कार्याला सुरुवात केली, गोरगरिबांची, रोग्यांची, महारोग्यांची सेवा करायला लागली, तेव्हा भूतान देशाच्या राजाला माहीत पडलं. म्हणून त्यानं तिला संदेश पाठवला, निरोप पाठवला की इतर देशामध्ये तू सेवा करीत आहेस, तशी महारोग्यांची, रोग्यांची, आजारांची, गरिबांची सेवा करण्यासाठी
माझ्या देशामध्ये. तेव्हा मदर तेरेसानं उत्तर काय दिलं की तुझ्या त्या भूतान देशामध्ये देवळं नाहीत, तुझ्या त्या देशामध्ये धर्मगुरू नाहीत, म्हणून तेथे मला ख्रिस्त शरीर मिळणार नाही. कारण ख्रिस्त शरीराची किंमत मला माहित आहे की जे ख्रिस्त शरीर मी घेतो तेव्हा मला शक्ती मिळतं, मला ताकद मिळतं, मला कृपा मिळतं, मला आशीर्वाद मिळतो महारोग्यांचे घाव धुण्यासाठी. त्या ख्रिस्त शरीराची किंमत मदर तेरेसासाठी आगली वेगळी होती. तिने सांगितलं की तुझ्या देशामध्ये देवळं नाहीत, म्हणजेच धर्मगुरू सुद्धा नाहीत. या धर्मगुरूची किंमत मदर तेरेसाला कळली होती. आपल्याला किती किंमत आहे? आपला जन्म झाल्यापासून, बाप्तिस्मापासून तर आपला अंतविधी होईपर्यंत धर्मगुरू आपल्या बरोबर असतात. आपल्याला वेगवेगळे साक्रामेंट देतात. आपलं नातं परमेश्वराशी ते जोडत असतात. परमेश्वराचा शब्द ते आपल्याला सांगत असतात. आपल्याला ख्रिस्त शरीराद्वारे आत्मिक बळ ते देत असतात. मी काय करू शकतो, मी काय करू शकते धर्मगुरूंसाठी? काही करू नका, प्रार्थना करा, तुमचं सहकार्य ठेवा, तुमचा आधार द्या. आम्ही धर्मगुरू पॅरिशमध्ये येतो, परंतु तुमच्या सहकार्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. तुमच्या सहकार्याची आम्हाला गरज असते. परमेश्वर कुणाला बोलावतो? परमेश्वर जे अपात्र लोक आहेत त्यांना बोलावतो आणि बोलावल्यानंतर त्यांना तो पात्र करतो. काही आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांनी धर्मगुरू होण्यासाठी जावं, परंतु मुलं जात नाहीत. काही मुलांची इच्छा असते परंतु आई वडील त्यांना पाठवत नाहीत. परंतु जेव्हा देवाची इच्छा असते तेव्हा त्याला कोणी अडवू शकत नाही. माझ्या प्रिय बंधूंनो, एक ख्रिस्ती कुटुंब होतं. वडील डॉक्टर बनले होते, वडील इंजिनियर, त्यांचा एकुलता एक मुलगा. जेव्हा तो BSc पास झाला, ग्रॅज्युएशन झालं, तेव्हा वडिलांना वाटलं की माझ्या मुलानं माझ्या पावलावरती पाऊल टाकावं आणि माझ्यासारखं इंजिनियर व्हावं. आई डॉक्टर होती, आईला वाटलं माझ्या मुलानं डॉक्टर बनावं. दोघांची इच्छा त्या मुलाला सांगितली. मुलगा उत्तम गुणांनी पास झाला होता. मुलगा दोघांना म्हणाला, मला धर्मगुरू व्हायला जायचं आहे. काय? दोघेही चक्रावले. इतका बंगला आहे, घरामध्ये गाडी आहे, धन दौलत आहे, बँक बॅलन्स आहे, जागा जमीन आहे, आणि तू धर्मगुरू व्हायला चाललास? आमचे स्वप्न तू मातीला मिळवतोस काय? मुला, व्हॉट मेड यू टू बिकम अ प्रिस्ट? असं तुला काय झालं की हा विचार तुझ्या मनात आला की तू धर्मगुरू व्हायला चाललास? तेव्हा मुलानं सुरुवात केली, मम्मी डॅडी, मी 8वीला होतो. एप्रिल महिन्याचे दिवस होते.
आपल्या देवळाच्या आवारात आंब्याची झाडं आहेत, जेथे आपली शाळा आहे. एकदा रिसेस झाली होती. त्या रिसेसमध्ये मुलं खेळत होती. मला मोह झाला की दगड उचलून आंबे पाडावे. मी दगड मारला, आंबे 2 खाली पडले. त्यावेळेस देवळाचा जो गार्डनर आहे, बागायतदार आहे, माळी आहे, त्यानं मला पाहिलं, त्यानं मला पकडलं, त्यानं माझ्या थोबाडीत मारलं आणि मला मारत मारत तो घेऊन जात होता फादराकडे. फादराचं नाव घेता बरोबर मला घाम सुटला की आता काय होणार. आता हे फादर मला दम देणार, कदाचित मला मारणार, माझ्या आईवडिलांना तुम्हाला बोलावणार. त्यावेळेस काही मुलं मला फॉलो करत होती की आता माझं काय होणार. आता मला इतर चोर म्हणणार, कुटुंबाला डाग लागणार. असे विचार जेव्हा तो मला घेऊन जात होता तेव्हा रस्त्यावरती माझ्या मनात हे विचार येत होते की आत्ता माझं काय होणार. जेव्हा हा माळी त्या इतर मुलाबरोबर मला घेऊन फादराकडे आला तेव्हा तो माळी म्हणाला की हा आपला विद्यार्थी आपल्या देवळातले आंबे पाडत होता आणि चोरत होता, त्याला मी पकडलेला आहे, हा चोर आहे. तेव्हा फादर त्या माळ्याला म्हणाले तो चोरत नव्हता, त्याला मी सांगितलं होतं की तुला तो आंबे पाड. असं बोलता बरोबर त्या माळ्यानं हात सोडला, माळी आणि ती मुलं निघून गेली. आणि फादराने मला सांगितलं की शाळा सुटल्यानंतर तू मला भेटायला ये. आता परत काय होणार. मला आनंद तर झाला होता. शाळा सुटल्यानंतर मी फादरांना भेटायला गेलो. त्यांच्या रूमवरती दरवाजा ठोठावला. फादरांनी हसत माझं स्वागत केलं. मला एका खोलीमध्ये घेऊन गेले आणि एका ठेलीमध्ये पिशवीमध्ये पिकलेले आंबे 1 डझन मला भरून दिले आणि मला सांगितलं की मुळा हे आंबे घेऊन तू घरी जा आणि खा. ह्याच्या पुढे तुला जर कधी आंबे लागले तर मला सांग, परंतु तू चोरी करू नकोस. त्यावेळेस तेथे कोणीच नव्हतं. डॅडी मम्मी, हा परमेश्वराचा अवतार, हा येशूचा अवतार मी त्या धर्मगुरूमध्ये फादरामध्ये पाहिला. आणि तुम्हाला आठवण आहे की माहीत नाही, परंतु मला अजून आठवतं की मी 8वीतून 9वीला गेल्यावरती मला ताप भरला होता. मी आजारी होतो, मी हॉस्पिटलमध्ये होतो. हे फक्त आपल्या कुटुंबाला माहीत होतं, परंतु मला माहीत नाही की फादरांना, त्याच फादरांना कसं माहीत पडलं. तेव्हा ते फादर मला ख्रिस्त शरीर घेऊन भेटण्यासाठी, माझ्यासाठी प्रार्थना करण्यासाठी ते आले आणि माझा ख्रिस्त शरीरावरती विश्वास होता. मी बरा झालो. ह्या 2 घटना मी माझ्या आयुष्यात कधी विसरणार नाही. तो धर्मगुरूचा चेहरा माझ्या समोर येतोय, म्हणून मला धर्मगुरू व्हायला जाऊ दे. आणि आई वडील त्याला पाठवतात. होय माझ्या प्रियमनो, हा आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे धर्मगुरूंचा सहवास येतो. आपण वेगवेगळे साक्रामेंट स्वीकारलेले आहेत. काही धर्मगुरू आपल्या जवळ आहेत, काही लांबच्या आहेत.
परंतु कधी ना कधीतरी त्यांचं प्रेम, त्यांची सेवा आपण अनुभवली असेल. हे धर्मगुरू काही वरून पडलेले नसतात. हे धर्मगुरू तुमच्यासारखीच हाडा मांसाची माणसं असतात, त्यांना भावना असतात. ते कोणत्याही पॅरिशमध्ये जातात तेव्हा त्यांना तुमच्या प्रार्थनेची, तुमच्या प्रेमाची, तुमच्या आधाराची गरज असते. आपण धन्य आहोत, आपण भाग्यवान आहोत की आपल्याला हे सुंदर चर्च दिलेलं आहे. आपल्यासाठी कार्डिनल आहेत, बिशप्स आहेत, धर्मगुरू आहेत, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी, आपलं नातं देवाबरोबर भक्कम करण्यासाठी, आपल्याला ख्रिस्त शरीराद्वारे आत्मिक बळ देण्यासाठी. करोना व्हायरसमुळे देवळं बंद पडली, परंतु मिस्सा बंद केली नाही. ऑनलाईन वरती मिस्सा होतं कित्येक पॅरिशमध्ये. कार्डिनल आज बिशप ते स्वतः रोज मिस्सा करतात. किती आपण भाग्यवान आहोत. परंतु या जगाच्या कानाकोपऱ्यात, राना डोंगरात अशी काही माणसं आहेत की त्यांना देऊळ काय, त्यांना बायबल काय, त्यांना धर्मगुरू काय, त्यांना ख्रिस्त शरीर काय हे त्यांना माहित नाही. म्हणून वी रीड इन द स्क्रिप्चर, द हार्वेस्ट इज प्लेंटिफुल बट द लेबरर्स आर फ्यू. काम फार आहे परंतु कामगार थोडे आहेत. म्हणून येशूच्या मळ्यात पुरेसे कामगार असावेत, म्हणून आपण ह्या मिस्सावरती प्रार्थना करूया. आपले हे मालवणीचं चर्च संत अंथोनी, ह्या आपल्या धर्मग्रामामध्ये अनेक धर्मगुरू येऊन गेलेले आहेत. आपल्या धर्मग्रामाची सेवा केलेली आहे. सध्या 4 धर्मगुरू आपल्या धर्मग्रामामध्ये आहेत. काही धर्मगुरू आपल्या पॅरिशमध्ये येऊन गेले, त्यांनी सेवा केली, आज ते मरण पावले आहेत. त्या सर्वांसाठी आपण प्रार्थना करूया. आणि येशूच्या मळ्यात जास्तीत जास्त मुलांनी जावे आणि येशूच्या मळ्यात पुरेसे कामगार असावेत. आपण श्रद्धेनं, विश्वासानं व नम्रतेनं प्रार्थना करूया. आमेन. आपण आपली श्रद्धा प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्व समर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभवला, कुमारी मरियेपासून जन्मला, पोंती पिलाताच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगले, त्याला क्रुसावर खिळले, तो मरण पावला, त्याला पुरले, तो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देवपित्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेले यांचा न्याय करावयास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अनंतकाळचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. श्रद्धावंतांच्या प्रार्थना. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वराने या जगातून अनेक तरुणांना धर्मगुरूच्या नावाने सेवा करण्यास पाचारण केलेले आहे. त्यांच्या त्याग व सेवेबद्दल आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया व आपल्या गरजा परमेश्वरासमोर सादर करूया. प्रत्येक प्रार्थनेनंतर आपलं उत्तर असेल, हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. बोला. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. संत जॉन मारी वियानीप्रमाणे आपल्या प्रार्थनेद्वारे लोकांना देवजवळ आणणारे परमगुरू स्वामी, सर्व महागुरू, धर्मगुरू व धर्मभगिनी यांना प्रभूची कृपा लाभावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. आपल्या धर्मग्रामात कार्य करणारे
फादर ॲग्नेलो, फादर विक्टर, फादर फ्रान्सिस व फादर ऑस्बन, तसंच आपल्या पॅरिशमध्ये कार्य करून गेलेले सर्व धर्मगुरू यांना ईश्वरी कार्य करण्यास मानसिक व शारीरिक आरोग्य लाभावे व आपणा सर्वांचे सहकार्य त्यांना लाभावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. आपल्या देशात वाढत असलेल्या धार्मिक तणावामुळे धर्मगुरूंना अपमान, त्रास व हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. अशा प्रसंगी प्रभूने त्यांचे संरक्षण करावे व पवित्र आत्म्याने त्यांना मानसिक धैर्य द्यावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. सध्याच्या मोहमय जगात वावरताना धर्मगुरूंना त्यांच्या पाचारणाशी एकनिष्ठ राहता यावे व अनेक तरुणांनी दैवी पाचारणाला होकार देऊन प्रभू सेवेसाठी पुढे यावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. जे धर्मगुरू आजारी आहेत त्यांना प्रभूने आरोग्यदान द्यावे. म्हाताऱ्या धर्मगुरूंना प्रभूच्या मायेचा अनुभव यावा व जे धर्मगुरू हे जग सोडून गेले आहेत त्यांना परमेश्वराने त्यांच्या स्वर्गीय राज्याचे भागीदार बनवावेत म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. वैयक्तिक हेतूसाठी आपण प्रार्थना करूया. आपले उत्तर. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. हे प्रभो, तो आम्हाला दिलेल्या धर्मगुरूच्या देणगीबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझे कृपा छत्र सदोदित त्यांच्यावर ठेव, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमीन. अर्पण गीत. प्रभू माझे जीवन सारे अर्पिले तुझ्या ठाई रे. प्रभू माझे जीवन सारे अर्पिले तुझ्या ठाई रे. घे तू माझे प्रभू जीवन सारे, घे तू माझे प्रभू जीवन सारे. कृपा तुझी आम्हा लेकरांना दे. कृपा तुझी आम्हा लेकरांना दे. प्रभू माझे जीवन सारे अर्पिले तुझ्या ठाई रे. अर्पिले तुझ्या ठाई रे. अर्पिले तुझ्या ठाई रे. बंधू भगिनींनो, आपले बलिदान सर्वसमर्थ पित्याला मान्य व्हावून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करू. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमच्या व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे दयाळू परमेश्वरा, तुझ्या संताच्या सन्मानार्थ आम्ही ही दाने तुला अर्पण करीत आहोत. त्यांनी आपल्या आचरणाने तुझ्या महान सामर्थ्याचे दर्शन जगाला घडवले. ख्रिस्त प्रसादाच्या कृपा सामर्थ्याने आम्हाला मुक्तिदान दे, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही ते नित्य व सर्वत्र आभार मानावेत योग्य व आनंददायक आहे. संत जॉन मारी वियानी ह्याच्या सन्मानार्थ हा सण साजरा होत आहे. त्याच्या पवित्र आचरणाकडून आम्हाला स्फूर्ती देतोस, त्याच्या उपदेशातून आम्हाला बोध करतोस व त्याच्या प्रार्थनेतून आमचे संरक्षण करतोस. म्हणून सर्व दूत व सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. गुणगान गीत. पवित्र पवित्र प्रभू, देव माझा पवित्र प्रभू. पवित्र पवित्र प्रभू, देव
देव माझा पवित्र प्रभू, तो प्रभू सनातन देव, तो परम विश्वंभर, त्याला गुणगान गीत नित्य गाऊ. पवित्र पवित्र प्रभू, देव माझा पवित्र प्रभू, पवित्र पवित्र प्रभू, देव माझा पवित्र प्रभू. स्वर्ग आणि पृथ्वी पुनीत हो झाली, यशोगीत गाती प्रभूला. परमेश्वर नामे येणार प्रभू तो धन्य तोची खरा, तो धन्य तोची खरा, तो धन्य तोची खरा. पवित्र पवित्र प्रभू, देव माझा पवित्र प्रभू, पवित्र पवित्र प्रभू, देव माझा पवित्र प्रभू. प्रभू तू पवित्र आहे, प्रभू तू पवित्र आहे, प्रभू तू पवित्र आहे. प्रभू तू खरोखर पवित्र आहे, सर्व पावित्र्याचा तू उगम आहे. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येऊ. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनू. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ते आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत करायचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणांनो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातून प्रभू येशू उठला, येईल जगती पुनर्भेटीला. श्रद्धेचा या पुनरुच्चार. ख्रिस्ताच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायी प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ता शरीर व रक्त सेवन करणारा आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे तसा आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्तभेची आठवण कर. आमचे परमगुरू पोप फ्रान्सिस पहिले, आमचे महागुरू अदोल ग्रेशियस, इतर महागुरू व सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. आपल्यापैकी जी जी माणसं मरण पावल्या त्या सर्वांची आठवण करूया. विशेषतः जे धर्मगुरू मरण पावलेले आहेत त्या सर्वांची आठवण करूया. ज्यांच्या सेवेचा स्पर्श आपल्या हृदयाला झालेला आहे, ज्यांनी आपल्यासाठी प्रार्थना केलेली आहे, आपल्याला साक्रामेंट दिलेले आहेत,
आपलं देवाशी नातं भक्कम केलेलं आहे. अशा सर्व धर्मगुरूसाठी प्रार्थना करूया. जे धर्मगुरू क्लर्जी होममध्ये आहेत, आजारी आहेत, त्यांना चांगलं आरोग्य लाभावं म्हणून याचना करूया. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताला विश्रांती पावलेल्या आमच्या बंधूंची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तभाषी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्य कुमारी मर्या प्रेषित मर्यादापती संत योसेफ, संत जॉन मारी वियानी व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाची वाडेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाय पवित्रात्म्याच्या ऐक्या हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पाय. तुझा सन्मानव तुझा गौरव सदा सर्वदा हो हो तुझा आठव. परमेश्वराला बाप या नावाने हाक मारायला प्रभू येशूने आम्हाला शिकवले, म्हणून आम्ही सर्वजण मोठ्या धैर्याने म्हणतो, आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडी. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुण्य येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार आणि गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तो आपल्या प्रेसास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नको, सर तुझ्या ख्रिस्ताच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गराज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभू शांती तुम्हा बरोबर सदा असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकांस शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा. ह्याच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावा यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरी होईल. आध्यात्मिक ख्रिस्त प्रसाद विधी. माझ्या प्रिय येशू, पवित्र साक्रामेंतात तू खऱ्या अर्थाने हजर असतोस यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर अधिक प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. या दिवसात मी तुला पवित्र साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान
आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतकरणात ये आणि माझं अंतकरण हे तुझं निवासस्थान बनव. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, संत जॉन मारी वियानी ह्याने आपले सेवा कार्य प्रामाणिकपणे करून सार्वकालिक सुख मिळविले. आम्ही स्वीकारलेल्या ख्रिस्तप्रसादाच्या कृपा सामर्थ्याने आम्हाला सुद्धा सार्वकालिक जीवनात सहभागी होण्यास पात्र कर. ही प्रार्थना आम्ही प्रभूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्वोన్నत परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. आमेन. जा प्रभूच्या शांतीनं. धर्मगुरूंसाठी प्रार्थना करण्यासाठी तुम्हाला पाठवण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. मानूया. कोरोनाबाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. ह्या विश्वातील वेगवेगळ्या भागातील कोरोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ह्या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. ह्या आजारावर लस विकसित करणाऱ्या डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश लाभल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही प्रार्थना करतो की ही लस कोरोना विषाणूंवर नियंत्रण ठेवण्यास परिणामकारक ठरू दे. तसेच ही लस समाजातील सर्व लोकांसाठी, विशेष करून गरिबांसाठी उपलब्ध व्हावी म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांना या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. सूचना. आज आपण वियानी रविवार साजरा करत आहोत. पाचारण मिशनरी व क्लर्जी होममध्ये जे धर्मगुरू आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आपल्या धर्मग्रामातून 3 युवक संत पायस सेमिनरी गोरेगाव येथे धर्मगुरूंचे शिक्षण घेत आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा प्रार्थना करा. दरवर्षी वियानी रविवार आपण क्लर्जी होममध्ये जे धर्मगुरू आजारी व वयस्कर आहेत त्यांच्यासाठी प्रत्यक्षरित्या निधी जमा करत असतो. महामारीमुळे हे शक्य नाही. तरी पण आपण आपला निधी चेकद्वारे थेट आर्चडायसेस ऑफ बॉम्बे ह्या नावाने पाठवू शकता. रविवार दिनांक 15 ऑगस्ट आपण मरिया मातेच्या स्वर्गनयनांचा सोहळा व स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत. होली क्रॉस दानपात्र रुपये 32,398. मागील महिन्यातील समाज कल्याण निधी जमा रुपये 3,91,355. वाटप केलेला निधी रुपये 3,63,447. आपल्या औदार्याबद्दल धन्यवाद. आज आपण वियानी रविवार साजरा करत आहोत. मी आपल्या पॅरिशमध्ये जे धर्मगुरू कार्यरत आहेत त्या सर्वांना विनंती करत आहे की आपण आल्तारावरती यायचं आहे. फादर ॲग्नेलो फर्नांडिस आपले प्रमुख धर्मगुरू हे आल्तारावरती येत आहेत. त्यांच्या पाठोपाठ फादर फ्रान्सिस झेवियर, फादर विक्टर दालमेत आणि फादर ऑझवर्ड हे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. प्रियांनो, आज संत जॉन मारी वियानी यांचा सण आपण रविवार साजरा करत आहोत. समर्पित जीवन जगून ख्रिस्तावरती दृढ श्रद्धा ठेवून त्यांनी धर्मगुरूचं जीवन जगलेले आहेत आणि ख्रिस्त सभेने त्यांना धर्मगुरूंचा आश्रयदाता म्हणून संबोधलेले आहे. तू याजक युगायुगाचा
या जगतातूनही मी तुला निवडिले. जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पाची खंडामध्ये अनेक धर्मगुरू कार्यरत आहेत. प्रभूची सेवा अविरत करत आहेत. यशया अध्याय 61 वचन 6 आपल्याला सांगत आहे, तुम्हास तर परमेश्वराचे याजक असे नाव पडेल, तसेच तुम्हाला आपल्या देवाचे सेवक म्हणतील. राष्ट्राची संपत्ती तुम्ही भोगाल. प्रत्येक धर्मगुरू आपल्या सर्वस्वाचा त्याग करून तू बोलाविले सेवा कराया, प्रभू आलो आनंदे, या प्रकारे प्रभूच्या मळ्यामध्ये कार्य करत आहेत. आपल्या पॅरिशमध्ये फादर ॲग्नेलो फर्नांडिस हे आपले प्रमुख धर्मगुरू आहेत. गेले अनेक वर्ष आपल्या पॅरिसचा कारभार सांभाळत आहेत. आपली आध्यात्मिक भूक भागवत आहेत. आपल्याला एक मेंढपाळ म्हणून सर्व मेंढरांना राखत आहेत. त्याबद्दल आपण त्यांना धन्यवाद देऊया. आमच्या दयासागर प्रार्थना संघातर्फे प्रेमाचं दान आणि पुष्पगुच्छ आमचे सेक्रेटरी सिस्टर हेलेन केनी हे फादर ॲग्नेलो फर्नांडिस यांना प्रदान करतील. आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. फादर फ्रान्सिस झेवियर हे आमचे दयासागरचे माजी आध्यात्मिक सल्लागार. गेले कित्येक वर्ष आपल्या पॅरिशमध्ये कार्य करत आहेत. अनेक भाषा अवगत असलेले फादर फ्रान्सिस झेवियर सेमिनरीमधले चीफ त्यांना संबोधलेलं जात असत. आपल्या पॅरिशमध्ये ते कार्य करत आहेत. मी त्यांनासुद्धा दयासागर प्रार्थना संघातर्फे प्रेमाचं दान आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करत आहे. सिस्टर हेमा हे त्यांना पुष्पगुच्छ आणि प्रेमाचं दान देतील. कृपया टाळ्या वाजवा. फादर विक्टर दालमेट, विनोदी स्वभाव, हसरा चेहरा, नेहमी सर्वांना हसवणारे आमच्या दयासागर प्रार्थना संघाचे नवीन आध्यात्मिक सल्लागार आम्हाला लाभलेले आहेत. देवाला धन्यवाद. चांगले उत्तम असे इष्टिटेन गायक ते आहेत आणि आपल्या गायनाद्वारे ती ख्रिस्ताची प्रबोधन आणि सुवार्ता पसरवित असतात. त्यांचासुद्धा आजच्या दिवशी धर्मगुरूंच्या या सणाच्या दिवशी आमच्या दयासागर प्रार्थना संघातर्फे मी सन्मान करत आहे. सिस्टर हेलेन किनी पुन्हा एकदा त्यांना प्रेमाचं दान आणि पुष्पगुच्छ देतील. आपण टाळ्या वाजवणार आहोत. फादर ऑझवंड आपल्या पॅरिशमधील तरुण तडावदार धडधडी असे कार्य करणारे फादर आपल्याला लाभलेले आहेत. प्रथम ख्रिस्त प्रसाद, युक्रिस्ट मिनिस्टर, कॉन्फर्मेशन अशा अनेक जबाबदाऱ्या आपल्या पॅरिशमध्ये ते येताच त्यांनी घेतलेल्या आहेत आणि कार्य करत आहेत. आजच्या दिवशी धर्मगुरूंच्या या सणाच्या दिवशी मी त्यांचंसुद्धा दयासागर प्रार्थना संघातर्फे त्यांना सन्मानित करत आहे. मास्टर विवियन निग्रेल हे त्यांना प्रेमाचं दान आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करतील. कृपया सर्वांनी टाळ्या वाजवा. मी फादर ॲग्नेलो फर्नांडिस यांना विनंती करीन, फादर कॅन यू स्पीक फ्यू वर्ड्स फॉर अस. फादरांच्या शब्द झाल्यानंतर आपल्यासाठी एक गाणं आहे. आपण सर्वजण ऑल्टरवरती जाऊन बसायचं आहे प्लीज. Thank you very much for your prayers and good wishes and for your gift. And we are always grateful to Dayasagar Pratna Samaj, Pratna Group, because you are bringing people to God and taking God to people. So keep up with your good work. Thank you. God bless you. थँक्यू फादर. आम्ही एक तुमच्यासाठी गाणं कंपोज केलेलं आहे. फादर आपण सर्वजण ऑल्टरवरती जाऊन बसणार का? लाया ये दिन खुशियों की बहार, आओ मनाए वियानी त्योहार. लाया ये दिन खुशियों की बहार, आओ मनाए वियानी त्योहार. जॉन वियानी तेरी जय जयकार, पादरी हमारे है तेरा ही अवतार. जॉन वियानी तेरी जय जयकार, पादरी हमारे है तेरा ही अवतार. प्रार्थना हमारी उन्हें मिले सबका प्यार, प्रार्थना हमारी उन्हें मिले सबका प्यार. सन
को छोड़कर जीवन त्यागा है, प्रभु को अपना कर सेवा में लगे हैं। संसार को छोड़कर जीवन त्यागा है, प्रभु को अपना कर सेवा में लगे हैं। जन जन को यीशु के करीब लाया है, पवित्र जीवन जीना हमें सिखाया है। जन जन को यीशु के करीब लाया है, पवित्र जीवन जीना हमें सिखाया है। आज शुभ दिन की बधाई देते हैं, आज शुभ दिन की बधाई देते हैं। Father Agnello and Father Xavier, Father Osmond and Father Victor, we wish you all happy feast of Mari Vianney. May He bless you all to serve faithfully. We wish you all happy feast of Mari Vianney. May He bless you all to serve faithfully. Happy feast to you all. Happy feast to you all. Happy feast to you all. Yeah. Thank you, Father. आभार गीत. सद्गुरुदेवा तुझको करो प्रणाम। ओम ख्रिस्ता सद्गुरुदेवा तुझको करो प्रणाम। अहम को तज कर चरणों में आया, अहम को तज कर चरणों में आया, तुझको करो प्रणाम, तुझको करो प्रणाम। ओम ख्रिस्ता सद्गुरुदेवा तुझको करो प्रणाम। गुरु मूर्ति है ध्यान का मूल, गुरु चरणों में भक्ति का बोल, गुरु शब्दों में मंत्र का मोल, गुरु कृपा ही मोक्ष का मोल। ओम ख्रिस्ता सद्गुरुदेव